अखेरीस हट्ट पुरा करायचं ठरवलं तर पुतळराणी साहेब, मुलांचा हट्ट हा वळीव पावसातल्या गारांसारखा असतो. त्या पटकन वेचल्या तर त्यांचा आकार, रंग आणि गारवा अनुभवता येतो. नाहीतर त्या पळभारातच विरघळून जातात. तेही खरंच. शंभूराजेंनाही आम्ही कितीसा वेळ देऊ शकतो आहोत. आम्ही त्यांना ना खेळताना पाहतो आहोत, ना हसताना रुसताना पाहतो आहोत. हो ना. आणि त्यात त्यांचा हक्काचा मायेचा पदरही जळून गेला. नाही, तो मायेचा पदर आपल्याकडे आहे. सई राणी साहेबांची सर आम्हाला येणार आहे का? आज थोरल्या बाई असत्या तर शंभू बाळांच्या या लीला बघून किती हरखून गेल्या असत्या त्या. आणि आता त्यांच्या माघारी हा जीव वाढवायचा म्हणजे राजे, झाड कोमेजलं की दोष मातीलाच जातो. ही माती मायेनं ओथंबलेली आहे. म्हणूनच कशाची कशाची कमी भासू देत नाही तुम्ही. पुतळराणी साहेब, एक विनंती करायची होती. विनंती? हे काय आता? आणि आम्हाला कधीपासून विनंतीची गरज भासू लागली? विनंती अशी की आज तरी आमच्यासाठी देव पाण्यात ठेवू नका. नाही हो. हा जिंकणार तर आऊसाहेबच. पण आज मात्र तुम्हालाच जिंकावं लागेल. हं? नाहीतर शंभूराजे नाराज होतील. काल कशीबशी समजूत काढली होती आम्ही त्यांची. बुधला माचीवर जाऊन बसले होते शंभूराजे एकटेच. प्रयत्न करू. परंतु पुतळराणी साहेब, अग्नीला दोरीनं बांधणं जितकं कठीण, तितकंच आऊसाहेबांना हरवणं कठीण. गोमाजी बाबा, लई मन लावून तयारी चालली जणू. दारा अक्का, अगं आजचा दिवसच आहे बघ तसा. हा, आणि माझ्यासाठनं तर उत्सव म्हणली ना तरी बी चालेल बघ. वय वय, आणि हे समद माझ्या शंभू बाळामुळं. अगं त्यांनी हट्ट केला ना म्हणून माय लेकरं खेळताना बघायला मिळतील. हा, पट मांडला मांडला केली सुंदर मांडणी, दृष्ट हटवा हटवा करा खालती पापणी. आत्ता जीवा जीव आला बघ. अक्का, अगं माय लेकर येणारच आहे नव. हा, तेव्हा दोन घटका आनंदात बसावं बघ त्यांनी. बाकी या हारजीतीचं कुणाला काय पडलं या? हा? वय वय पर तरी बी काय वाटतं, कुणाची जीत होणार? ए बाबा, तेवढे विचारू नकोस. अरे इथं कोण बी कुणाला कमी नाही बघ. आणि घोड मैदान जवळच आहे की. आबासाहेब, आबासाहेब लवकर चला, उशीर होतोय. चला, आम्ही तयारच आहोत. असे खेळा की आज आऊसाहेबांना हरवाच. आमचा प्रयत्न तोच राहील. प्रयत्न नाही आबा, आपल्याला जिंकायचंय. हो हो, जिंकायचं मान्य आहे, पण त्यासाठी आई भवानीने यश द्यायला हवं. आणि आज तर आमच्या समोर साक्षात आई भवानी आहे. आबा, शंभू बाळा, मुजरा राजे. काही तातडीचं दिसतंय शामराज पंत. हो राजे, सदरेवर सांगू की? इथेच सांगा. राजे, शाहिस्ते खानाचा सरदार कार तलब खान
राजगडावर हल्ला करण्यासाठी निघालाय. लाल महालाच्या पश्चिमेला फौज जमलीय. कारतलब खान. कारतलब खान स्वतः जातीनं हजर आहे. हो, त्याच्या हुल स्वारांना कात्रज ओलांडताना आपल्या नजरबाजांनी बघितलंय. नाही. काल परवा मध्ये अशा काही हालचाली. नाही. बरं, अशा काही आणखीन घटना गेल्या 4-5 दिवसांमधल्या आजूबाजूच्या. एक खबर अशी होती, एक यवन तिकोनाच्या पायथ्याला वाघाने मारला. अशाच आणखीन काही घटना. आणि 200 बैल परवा उंबरखिंडीने कोकणात उतरले खानाचे. असं. मग काय आज्ञा? फौज भोर रोहिडेश्वराच्या परिसरातच सावध ठेवू, कारण कारतलब आला तर तो कात्रज मधूनच वर येणार. नेताजीरावांना म्हणावं, या क्षणी उंबरखिंडीच्या दिशेने निघा. कारतलब खान तिथे जाणार. पण राजे मला पंत या. कारतलब खान राजगडाच्या दिशेने चालून येत आहेत आणि आपण सरनौबतांना उंबरखिंडीकडे पाठवलं. मला काहीच समजले नाही मासाहेब. शंभूराजे, यालाच म्हणतात काचपुरी. जिथे आहे असं वाटतं तिथे नसणं, आणि जिथे नाही असं वाटतं तिथेच असणं. आबा, यावर नंतर बोलूया. चला, आधी खेळ. परंतु आबा, आपल्याला जिंकायचंय. अगो बाई बाई बाई, अहो केवढी तयारी चालू आहे, केवढी तयारी चालू आहे. जणू रणांगणच गाजणार बघा. मग गाजू दे. पण तू कुठे होतीस? आणि गजरा घरगुतीच आहे ना? असं कसं? सोबत चांदणं असल तर चंद्राला शोभा, तसंच तुमच्या केसात गजरा असल तर ती शोभा. अव राणीचा भाग तुम्ही. पर लई सोपास्कर चाललेत, लई सोपास्कर. मग अगं आऊ साहेब आणि प्रत्यक्ष राजे खेळणार आहेत. अव युवराजांचा हट्ट पुरवला जातो, पर तुम्ही हट्ट केला तर लगेच मोहीम, लगेच स्वराज्याची काम, घोडदौड. आणि त्यातनं जर राजांनी ठरवलं तर राणीचा हट्ट पुरवावा, कालच लगेच खान. झालं तुझं? हा, झालं. आता बघा कशा दिसताय. जणू उमराचं फुल घरांगळून खाली यावं, अगदी तशाच दिसणार बघा पटाकडे जाताना. काय वाटतं कोण जिंकेल? अहो राजच जिंकणार. कुणी बी आंधळा माणूस सांगल आऊसाहेब हरणार. पण सुंदरी, आऊसाहेब हारल्या तर आमच्या स्वारींना वाईट वाटेल, आणि आमच्या स्वारींना वाईट वाटलं तर आम्हाला वाईट वाटेल. मग हाय काय तुमच्या मनात राजांनी हारावं म्हणून? उम्हम. आम्ही असं म्हणत होतो, राजे हरू नये आणि आऊसाहेब जिंकाव्या. राज हरू नयेत म्हणजे आऊसाहेब हरणार. पर राणीसाहेब तर म्हणतात का आऊसाहेब जिंकाव्यात म्हणजे राजा हरणार. सुंदरी, आले आले.
आऊसाहेब आऊसाहेब अरे अरे हो हो आले का तुमचे आबा पटावर? येतील एवढ्यातच. सगळे तुमची वाट पाहत आहेत. चल. तुम्ही हरवणार आमच्या आबांना? बापरे, एवढी काळजी वाटते आबांची. चला. आऊसाहेब, आम्ही काय म्हणत होतो की शंभूराजे खूप हट्टाला पेटलेत आज. म्हटलं करूया गंमत. हो, पण खूप दिवसांनी तुमचे धनी सापडलेत पेचात पकडायला. शंभूराजे फक्त निमित्त. एरवी हाताशी लागतात कुठं आमच्या ते. सततची धावपळ. पण आऊसाहेब, खरंच या खेळाची गरज आहे का? का? कसली भीती वाटतेय तुम्हाला सोयरा? तुम्ही हारलात तर? हरले तर हरले. लेकराकडून हरण्यातलं सुख तरी मिळेल आम्हाला. आणि जर तुमचे धनी हरले तर त्यांना अजून शिकायला पाहिजे. एवढं सोपं आहे सोयरा. चल. सकवारबाई, अहो अख्खा गड लोटलाय तिकडे आणि तुम्ही अजून इथेच? आऊसाहेब गेला ना आता? हो, तुम्ही चला ना. राजेही पोचले असतील. चला बघू तरी कशी खेळतायत मायलेकर. मातोश्री चला ना लवकर. ही आमची लेक. पोरांसारखं कुठेही जायला नको. तुम्ही जा, राणू अक्का साहेबांकडे जा आणि त्यांच्या शेजारी बसा. हो. पोरही गेली आता. अगदी हरकून गेलेत सगळेजण. जाण्याबद्दल काही नाही हो, पण आपण काय करणार तिथे जाऊन? म्हणजे म्हणजे बाजू कोणाची घ्यायची? राजांची बाजू घेतली तर आऊसाहेबांना राग येणार. म्हणतील आम्ही एवढी माया करतो, नवरा गडावर नसताना हवं नको सगळं बघतो, आणि बाजू घ्यायची वेळ आली तर राहिल्या नवऱ्याच्या मागे उभ्या. तेही आहेच. आणि आऊसाहेब बोलून दाखवणार तेही हसत हसत. बरं, आऊसाहेबांच्या मागे उभं राहिलं तर राजे म्हणतील बघा, आपल्या धर्माच्या बायका असून आहे का थोडं तरी प्रेम? ज्यावेळी पतीच्या मागे उभं राहायचं त्यावेळी राहिल्या सासूबाईंच्या मागे उभ्या. राजे परत बोलून दाखवतील. एकीकडून टोमणे बसतील आणि दुसरीकडून बोल. खरंच हो. काय करावं काहीच कळत. जावं की न जावं? मोठा पेच आहे हा. बरं, पुन्हा कोण जिंकलं तर आनंद दाखवता येणार नाही, आणि कोण हरलं तर दुःख दिसू द्यायचं नाही. बोल बसेल थोरल्या बाईसाहेबांचा. म्हणतील कौतुकच नाही कसलं. आणि गडावर तोंडही काढता येणार नाही. हो ना. शिवबा, पहिली चाल तुमची. पण हरलात आऊसाहेब तर? शंभूराजेंना पुरणपोळी आम्ही स्वतः करून खाऊ घालू. बघा हं? तयारीत राहावं.
आऊ साहेब, तुम्ही हारलात. आमचे आबा जिंकले. रावसाहेब, आपण मुद्दाम हारलात. आपणास माहिती आहे काच कुठे आहे ते. सांगा बघू, आणि खरेच सांगा. आता आम्ही खेळतो. आबा, आता हरायचे नाही. नाही हारणार आम्ही. आबा जिंकले. तयार झालात शिवबा? आपले आशीर्वाद रावसाहेब. राजा, कारतलब खान उंबरखिंडीच्या दिशेनं निघालाय. कदाचित खिंड वलांडून तो कोकणात उतरल असं वाटतंय. आबा, तुमचा होरा बरोबर ठरला. खान राजगडाकडे निघालाय ही तर फक्त हुल होती, पण त्यातली काच वेगळीच होती. परंतु आपण हे अगोदरच जाणून नेताजी काकांना उंबरखिंडीकडे पाठवलेही. कसं समतं आपल्याला हे? ह्या अशा खेळातून हे असे खेळ शिकवून ती दृष्टी आम्हास आऊसाहेबांनीच दिली. तुम्ही दृष्टी घेतली, पण शंभूराजे केव्हा घेणार? मासाहेब, आता आम्हीही खेळू शकतो. बघा हा. हो, या पुढे खेळा आपण. पुरा काच. बर. आता आम्हाला कळली काचपुरी. शाबास.